जन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे। दिनांक 21 ला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं शांततापूर्ण आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनावर या सरकारच्या आदेशानं, मोदी शहाच्या आदेशानं ज्या पद्धतीने पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यावरच नाही पण महिलांवर सुद्धा ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, ज्या पद्धतीने ज्या नको त्या ठिकाणी लाट्या काट्या घालायचा प्रयत्न केला, हे अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय आहे। या सरकारला थोडीशी लाज वाटायला पाहिजे होती की विद्यार्थी फक्त मागणी करत होते की आतापर्यंत ह्या कुठल्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, तर प्रत्येक जातीमधला विद्यार्थी आहे। ज्या पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली, त्यांचे सुद्धा मुलं शिक्षण घेतात, हे सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे। या देशामधला प्रत्येक विद्यार्थी ज्या पद्धतीने नागवला जातो, ज्या पद्धतीने शांततापूर्ण आंदोलन केल्यावर त्याच्यावर लाठीचार्ज केला जातो, हे अत्यंत निषेधार्ह आहे। मोदी शहा यांच्या अन्याय अत्याचारच्या कृती प्रत्यर्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे। वेगवेगळ्या संघटना या बंदला पाठिंबा देत आहेत आणि महाराष्ट्र पूर्णपणे बंद होईल। आता बंदला सुरुवात झाली, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळतोय काय, आणि सर्व वेगवेगळ्या संघटना, शेतकरी कामगार पक्ष असेल, इतर संघटना असतील, आंबेडकरवादी संघटना असतील, या संपामध्ये बंदमध्ये सहभागी होत आहेत। आता दिल्लीमध्ये जंतर मंतर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याच्यामध्ये तरुण तरुणी गंभीर जखमी झाले। काय म्हणायचं, ही लोक म्हणजे हिटलरशाहीकडे वाटचाल सुरू आहे? या सरकारची म्हणजे मोदींची हिटलरशाहीकडेच वाटचाल चालू आहे। विशेष म्हणजे विद्यार्थिनीला ज्या पद्धतीने पोलिसांनी पाठीमागून बांधे म्हणजे नको त्या ठिकाणी हे अगदी जे कृत्य ज्या पद्धतीचं केलं ते अत्यंतच निषेधार्ह आहे। या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा या मोदी शहांचा घाट चाललेला आहे। त्यामुळं या देशामधली जनता पुनर्जीवनाच्या राजकीय पुनर्जीवनाच्या मार्गामध्ये सध्या वाटचाल करत आहे आणि या गोष्टीचा उद्रेक होणार आहे। पूर्वी आंदोलन झालं तर सत्ताधारी येत होते, चर्चा करत होते। 21 दिवस आंदोलन सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारचा कोणताही मंत्री त्याची दखल घेत नाही, कसं बघता तुम्ही? नाही, मला याच्याकडे असं बघायचं की आंदोलनाच्या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीनं भेटलं जायचं, चर्चा केली जायची, चर्चेच्या पद्धतीनं मार्ग काढला जायचा। विशेष म्हणजे एखाद्या मंत्र्यावर जर आरोप झाला तर तो आरोप झाल्याबरोबर त्याची म्हणजे कुठली हे न करता तो राजीनामा द्यायचा। पण इथं या सरकारमध्ये ज्या ज्या मंत्र्याला आरोप होतो त्या मंत्र्याला कशा पद्धतीनं पाठीशी घातलं जातं, त्याचं समर्थन केलं जातं, ही चुकीची पद्धत आहे। आता बंदला सुरुवात झाली तर या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार शहरवासियांना? शहरवासियांना या बंदमध्ये शांततापूर्वक पद्धतीनेच बंदचं आवाहन करतोय आणि या बंदमध्ये सहभागी होऊन 100% बंद यशस्वी करावा अशा पद्धतीचं आवाहन करतो।